प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत श्रीरामपूर शहरामध्ये हर गली तिरंगा ही संकल्पना राबवण्यात येते। देशात आणि राज्यात संस्थात्मक ध्वजावंदन केलं जातं, यामुळे मोठा वर्ग यापासून बाजूला राहतो। यासाठी मुंबादेवी प्रतिष्ठानच्या वतीनं 60 तरुण मंडळांना ध्वजारोहणाचं साहित्य देण्यात आलंय। देशातील गौरवाचे दिवस फक्त सुट्टी किंवा शासकीय संस्थावरच साजरे न करता जनसामान्यात साजरे व्हावा या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं केंद्र सरकारनं हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला होता। यालाच मृत स्वरूप देत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील मुंबादेवी प्रतिष्ठानच्या वतीनं हर गली तिरंगा हा उपक्रम सुरू केलाय। शहरातील 60 पेक्षा अधिक तरुण मंडळांना राष्ट्रध्वज, दोरी 20 फुटाचा खांब, नियमावली पत्रक आणि केशरी ध्वज याचबरोबर एक सिमेंट गोणी असं साहित्य देण्यात आलंय। संकल्पना अशी आहे की भारतामध्ये जे झेंडावंदन होतं तर हे इन्स्टिट्यूशनल झेंडावंदन होतं, संस्थात्मक झेंडावंदन होतं। शाळांमध्ये होतं झेंडावंदन, कॉलेजेसमध्ये झेंडावंदन होतं आणि ज्या संस्थात्मक स्वरूपात काम करतात, तहसील कचेरी, पंचायत समिती, संस्थात्मक स्वरूपात काम करणाऱ्या संस्थांमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या ठिकाणी साजरा केला जातो। संस्थांमधले विद्यार्थी किंवा संस्थांमधले काम करणारे कर्मचारी हे त्या ठिकाणी त्या झेंडावंदनामध्ये 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये आणि 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये आणि 1 मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। परंतु या भारतातला आणि या महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग असा आहे की जो वर्ग या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमामध्ये पासून वंचित राहतो किंवा अलिप्त राहतो आणि त्याचा सहभाग नसतो या सगळ्या विषयामध्ये। आणि मग त्यामुळे आम्ही एक प्रयोग केला काही वर्षापूर्वी की काही प्रमुख मंडळांना आम्ही या ठिकाणी झेंडावंदनाचे पोल, झेंडा आणि दोरी दिली। तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या परिसरातले दुकानदार, नागरिक, आबाल वृद्ध महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आणि 1 मेच्या कार्यक्रमाला उपस्थिती देणाऱ्यांची संख्या वाढली। त्यांच्या घराजवळच झेंडावंदन होतंय असं ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्या परिसरातल्या लोकांची, नागरिकांची संख्या वाढली आणि म्हणून मग आम्ही यावर्षी असं ठरवलं की 26 जानेवारीच्या निमित्तानं आज 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी श्रीरामपूर शहरातल्या किमान 60 मंडळांना आम्ही त्यांच्या गल्लीमध्ये झेंडावंदन करण्यासाठी प्रवृत्त केलं। त्याच्यासाठी आम्ही झेंड्याचा 20 फुटाचा पोल दिला, त्याच्यासाठी दोरी दिली आणि जो खादी ग्रामोद्योगमधून झेंडा सरकारी मिळतो तो झेंडा या ठिकाणी आम्ही त्यांना या ठिकाणी झेंडावंदनासाठी दिलेला आहे। झेंडावंदना संदर्भातले सारे कायदेशीर नियम आणि झेंडावंदनाची पूर्वतयारी करण्याची एक माहिती पत्रिका सुद्धा आम्ही त्याच्यासोबत या ठिकाणी दिलेली आहे। या साऱ्या 60 कार्यक्रमांमधून किमान 5,000 लोकांनी तरी सहभाग द्यावा अशी या ठिकाणी पूर्वतयारी मंडळांनी करावी अशी आमची अपेक्षा आहे। प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन हे दिवस फक्त शासकीय कार्यक्रम तसेच शाळा, कॉलेज, इतर संस्थांमध्ये साजरे होतात। यामुळे जवळपास 70% नागरिक ध्वजावंदनापासून वंचित राहतात। या नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमाची सुरुवात श्रीरामपूर शहरापासून करण्यात आली असून पुढील काळात याचे अभियान होईल यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, SP 24 तास, श्रीरामपूर।